भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे। आज मतदानाच्या आदल्या दिवशी सर्वच ठिकाणी मतदान केंद्रावरती साहित्य घेऊन जाण्यासाठी जे कर्मचारी नियुक्त केलेले आहेत ते निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि तेथून ते आता आपलं साहित्य ताब्यात घेऊन ठिकठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर जाणार आहेत। भिवंडी शहरामध्ये एकूण 90 सदस्य असलेल्या या पालिकेच्या सभागृहासाठी जी निवडणूक होते त्यासाठी 23 प्रभाग आहेत आणि या 23 प्रभागामधून 90 सदस्य निवडून द्यायचे आणि त्यासाठी जे आहे भिवंडी शहरात एकूण 7 निवडणूक निर्णय अधिकारी यावेळेस नेमण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी अर्थातच कामातघर येथील वराळा माता हॉल, भादवड येथील स्वर्गीय संपदा नाईक सभागृह, मिल्लतनगर येथील फरहान हॉल, कोंबडपाडा येथील राजेया गाजंगी सभागृह, तसेच धोबी तलाव येथील सभागृह अशा 5 ठिकाणी असलेले जे 7 निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक यंत्रणा पार पाडली जाते। त्यासाठी तब्बल 4500 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि एकूणच जर आपण पाहिलं तर जे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यासोबतच मोठा असा पोलीस बंदोबस्त या सर्व मतदान केंद्रावरती असणार आहे। त्यांची सुद्धा तजवीज या ठिकाणी केली आहे। पोलीस यंत्रणा आणि निवडणूक यंत्रणा एकत्र येऊन हे काम करत आहेत आणि हे काम करत असताना निवडणूक शांततेने आणि निपक्षपातीपणे पार पाडायची जबाबदारी त्यांच्यावर आहे। भिवंडी शहरात एकूण जे 750 मतदान केंद्र आहेत त्यापैकी 153 मतदान केंद्र हे संवेदनशील म्हणून ओळखले जात आहेत आणि या ठिकाणी जे आहे विशेष अशी त्या मतदान केंद्राची दक्षता जी आहे पोलीस यंत्रणेकडून घेतली जाणार आहे। त्या ठिकाणी ड्रोन कॅमेरा असतील किंवा सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे। भिवंडी संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।